गेल्या तब्बल 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने महामार्गालगतच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून सरकार संबंधित कंत्राटदार तसंच शासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हजारो नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची अंमलबजावणी सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच संबंधित कंत्राटदारांची बिले तात्काळ थांबवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 8 दिवसांच्या आत प्रशासनानं ठोस कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। देशातला एकमेव राष्ट्रीय महामार्ग असा आहे की तो 17 वर्ष त्याचं काम चाललंय। त्या रस्त्याचं खऱ्या अर्थानं या सरकारला जर नामकरण करायचं असेल तर पनौती राष्ट्रीय मार्ग असं करायला हवं। कारण 17 वर्षात हजारो लोकांचा ह्या अपघातामध्ये ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झालेला आहे आणि राज्यकर्ते जसं तारीख पे तारीख कोर्टात असते त्या पद्धतीनं हा रस्ता ह्या तारखेला होईल अशा पद्धतीचे तारीख पे तारीख ह्या नागरिकांना देत आहेत आणि तो 17 वर्ष लांबत चाललेला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे कारण त्याच्यामध्ये राज्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय असणारे अधिकारी हे त्यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत। खरं म्हणजे या सगळ्यांची जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांची सर्वांची ईडीकडनं चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्या घरामध्ये गबाड सापडेल मोठमोठं, एवढं खाल्लंय की तिथं सिमेंट पाहिजे, तिथं मुरुम पाहिजे, त्याऐवजी माती टाकलेली आहे आणि त्यामुळं त्या रस्त्याच्या असणाऱ्या काळ नदीवरच्या पुलाचे तिथं आज जर पाहिलं तर तो रस्ता खचलाय जिथं करोडो रुपये खर्च केलाय। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कशाला म्हणतात आणि मग ह्या लोकांची बिलं कशी निघतात, त्यांची बिलं तात्काळ थांबली पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सहकारी मानगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर आणि शिवर्धनचे विभागाध्यक्ष या ठिकाणी संताजी पवार आमचे इतर सर्व सहकारी आम्ही हे टीम या ठिकाणी येऊन आम्ही मागणी केलेली आणि जर यांनी तात्काळ त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये रास्ता रोको करू। जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।